कोलंबीचा आकार दाखवतो तुम्हाला। हा बघा ताजी ताजी आहे। भिलज्याचा कसा वाटा आहे? 50 रुपये। हे बघा ह्या भिलज्या बघा माझ्या हातात बघा, हे चोलट आहेत बघा, हे चोलट किती मोठे आहेत बघा। पापलेट, ताजा ताजा पापलेट, पावसाळ्यात येणारी ही ताजी ताजी आंबट। कसा वाटा आहे? फक्त 50 ला आहे। बोंबील कितीला वाटा आहे? 100 रुपये वाटा। 100 रुपये वाटा आहे बघा। शिवाजी काका बोंबील जिंदाबाद। बोंबील जिंदाबाद। श्रीवर्धनची एक नंबर मच्छी, पॉवरफुल फ्रेश मच्छी आहे। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। 3-4 महिने पाऊस होता, त्याच्यामुळे आपल्या बोटी या समुद्रात जात नव्हत्या, त्याच्यामुळे आपल्याला ताजी ताजी मच्छी ही खायला मिळत नव्हती। पण आता पाऊस हळूहळू ओसरू लागलेला आहे, त्याच्यामुळे ताजी ताजी मच्छी आपल्या मार्केटमध्ये यायला लागलेली आहे। आणि मी सुद्धा चाललेलो आहे, आता सकाळ झालेली आहे, मी सुद्धा चाललेलो आहे आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये। आपल्याला आज आमच्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती ताजी मच्छी आलेली आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्या दिवशी मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे हैर दाखवलं बघा। हैर केवढा मोठा होता, हैर फक्त 200 रुपये। आणि तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, 100 रुपये 50 रुपयाचा वाटा तुम्हाला आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये मिळतो। स्वस्त आणि मस्त आपला श्रीवर्धनचा मच्छी मार्केट। आणि आज कोणती ताजी मच्छी आलेली आहे ती तुम्हाला माझ्यासोबत आणि आपल्या व्हिडिओला पूर्ण बघत राहा। ताजी ताजी मच्छी कोणती आलेली ती पाहायला मिळेल। आणि हां, अजून एक सांगतो, आपल्या चॅनलला अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा, लाईकसुद्धा करा। आणि असेच तुम्हाला श्रीवर्धनचे आमचे पारंपरिक सण, इव्हेंट्स, कार्यक्रम वेगवेगळे तुम्हाला पाहता येतील। चला आता वेळ न दवडता आपण श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये निघालेलो आहोत। तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा। चला या माझ्यासोबत। आलो आहे आपण श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये आणि गर्दी आपल्याला पाहायला मिळते बघा। इकडे गर्दी पाहायला मिळते, तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे 100 रुपयाचे वाटे, म्हणजे अगदी स्वस्तात। आणि कधी न पाहिलेले मासेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। आणि पावसाळ्यात ही जी फ्रेश मच्छी येते, आता हळूहळू कस्टमर यायला लागलेत बघा। सकाळची वेळ, हळूहळू कस्टमर यायला लागलेत। इकडे सुद्धा आपल्या मुरुटकर काकी आहेत बघा। मुरुटकर काकी काय आणल्यात आज? कोलंबी आहे, ताजी ताजी कोलंबी आहे ही बघा, जाडी कोलंबी आहे। कोलंबीचा आकार दाखवतो तुम्हाला, हा बघा ताजी ताजी आहे। आणि इकडे सुद्धा काकी बसलेली आहे। काकी काय आहे? बोंबील। आणि तुम्हाला सांगतो, पावसाळा ओसरू लागला की ताजे ताज्या येतात त्या, म्हणजे ह्या भिलज्या। भिलज्याचा कसा वाटा आहे? 50 रुपये। हे बघा ह्या भिलज्या बघा माझ्या हातात बघा, ह्या ताज्या ताज्या भिलज्या आहेत। आणि इकडे सुद्धा आपली बेबी आका बसलेली आहे बघा, ऊन लागू नये म्हणून छत्री घेतलेली आहे। बेबी आका आज काय आणलंय? ताज चोलट। हे बघा हे चोलट आहेत बघा, हे चोलट किती मोठे आहेत बघा आणि छान। कितीला आहेत चोलट? एवढे चोलट। कोलंबी फार महागात जाते, 1000-1500 जाते, पण हा एवढा वाटा 500 रुपये आहे। पण काहीतरी कमी करून ती पण देईल आपल्याला। चला या ठिकाणी आपल्याला मच्छी मार्केट पाहायला मिळतंय, ताजं ताजं हे मच्छी मार्केट। पावसाळ्यानंतरचं आपल्याला हळूहळू हे मच्छी मार्केट पाहायला मिळेल। संपूर्ण मच्छी मार्केट हे भरलेलं आपल्याला आता काही दिवसांमध्ये पाहायला मिळेलच। इकडे विविध ठिकाणाहून, म्हणजे हरिश्वर वरना पण आपले बंधू आलेले आहेत बघा, जितेंद्र जी आलेले आहेत। काय घेतलात? बोंबील। बोंबील घेतलेले आहेत।
आणि आपले तात्या सुद्धा आज सकाळीच आलेले आहेत बघा. तात्या, झाली मच्छी खरेदी? काय घेतल्यात? बोंबील. हे बघा तात्यांच्या हातात आहेत बघा बोंबील. 100 रुपये वाटा ना? 100 रुपये वाटा हा बोंबलाचा आहे. तिकडे आपली काकी सुद्धा बसली. काकी, आज काकीकडे पापलेट दिसत आहेत. पापलेट हे बघा, मी दाखवतो. पापलेट, ताजा ताजा पापलेट. आणि हे बघा पाला आहे आणि बांगडा सुद्धा आहे बघा. ताजी ताजी मच्छी आज आपल्याला या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये पाहायला मिळते. आपली काकी सुद्धा आहे इथे. आज काय आणलंय? काट्यावर दिलं मी. काट्यावर दिलं? आणलेलं व्हाईट चोलट. बघा चोलट ही होती. चोलटचा भाव हा किलोला 500-600 रुपये किलो असतो. पण आज आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये एकदम बेबी आकाने सांगितले 500 रुपयात तो घमेल भरून होता. आणि इकडे आपली वहिनी सुद्धा आहे बघा. वहिनी, आज काय आणलंय? आंबाड. ही बघा पावसाळ्यात येणारी ही ताजी ताजी आंबाड. कसा वाटाय? फक्त 50 ला आहे बघा. या तुम्ही सुद्धा आवर्जून या आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये. आणि आपल्या वहिनी आहेत या 50 ला वाटा. अरे, आपले सबस्क्रायबर सुद्धा बाजारात आलेत. काय घेतलं आज? आज बोंबील. बोंबील. हे बघा बोंबील. बोंबील कितीला वाटा आहे? 100 रुपये वाटा. 100 रुपये वाटा आहे बघा. आणि किती घेतले? 2-3 वाटे घेतलेत वाटतं. 2 वाटे. हे बघा 2 टायमाला मस्त पैकी. हे तर 3-4 टायमाला होतील असे बोंबील आहेत. त्याच्या काय घेतलं आज? आज मी बोंबील घेतली. बोंबील एक नंबर माल. एक नंबर माल. श्रीवर्धनची एक नंबर मच्छी, पॉवरफुल फ्रेश मच्छी, एकदम फ्रेश मच्छी श्रीवर्धनची. आणि आपले जुना बंदर शिवाजी काका सुद्धा आलेले आहेत बघा. शिवाजी काका, बोंबील जिंदाबाद. बोंबील जिंदाबाद. हे बघा बोंबील घेतलेले आहेत. कारण आपल्याला माहिती असेल पावसाळा हळूहळू ओसरू लागला की बोंबील येतात ताजे ताजे. यशवंत दादानी काय घेतलं? यशवंत दादा फिरतायत, मार्केटचा सर्वे करतायत. आणि त्याच्यानंतर काय आज घेतलात का? कोलंबी घेताय. ही बघा कोलंबी घेतायत. चला मी दाखवतो हळूहळू तुम्हाला श्रीवर्धनचं हे पूर्ण मच्छी मार्केट दाखवतो. आणि ताजी ताजी मच्छी खायची असेल तर आवर्जून आमच्या श्रीवर्धनच्या या मच्छी मार्केटमध्ये या. आपल्याला पाहायला मिळतोय विविध ठिकाणाहून. तुम्ही कुठून आलात दादा? सतीची वाडी, वडघर, पांगळोली मधनं आलेले आहेत बघा. आणि आपल्या श्रीवर्धन तालुक्यातून विविध ठिकाणाहून येतात ताजे ताजे बोंबील. आजचा सर्वात खप असलेला ताजा बोंबील. काय काय ही बघा किरवी आहेत. किरवी बघा, जिवंत किरवी आपल्याला पाहायला मिळतात बघा. आणि आजचा संपणारा जास्त आहे तो म्हणजे बोंबील. ताजे ताजे बोंबील. मी मगाशीच आपल्याला सांगितलं बोंबलांचा हा सुका केल्यावर छान लागतो. ताई, आज काय आणलंय? ताईने बघा काय आणलंय? कोलंबी. आज जास्त प्रमाणात आपल्याला कोलंबी आणि हे बोंबील पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर भिलज्या 50चा वाटा. आज तुमच्याकडे काय आहे? हे बघा आपल्याला आंबाड पाहायला मिळते. पावसाळ्यात ही आंबाड तुम्हाला खायला मिळते. आंबाड आहे इकडे. आणि आपली ताई काय करते बघा. ताई, आज काय? आज बोंबील आहेत. सुका महावरा सुद्धा ताई विकत असत्या. हे बघा. आणि ही कर्ली कापले का? कर्लीचे तुकडे करून ठेवलेले आहेत. ताजी ताजी मच्छी येते. आणि आपली अहिल्याताई सुद्धा दिसते बघा इकडे. अहिल्याताई आज भरपूर दिवसांनी आपल्याला आज मच्छी मार्केटमध्ये दिसते. पंढरपूरच्या वारीला गेली होती. अहिल्याताई, आज काय आहे? आज कोलंबी आणि आंबाड आहे. कोलंबी आणि आंबाड बघा आज पहिल्यांदाच आलेली आहे. आणि छान. वारी कशी झाली? व्यवस्थित झाली. व्यवस्थित. पंढरीच्या वारीला दरवर्षी जाते आपली काकी. ही बघा धरणकर काकी आहे. आणि काय आज आपल्याकडे दररोजच्या प्रमाणे बोंबील, मांदेली, आंबाड. बोंबील मांदेली आणि भिलज्या. हे बघा भिलज्या सुद्धा बघायला मिळतात. पण आपल्याला मी दाखवतो म्हणजे शिवल्या. हे बघा मोठ्या मोठ्या शिवल्या आहेत बघा. आपल्याला बारक्या शिवल्या 50चा वाटा आपण घेतला होता यांच्याकडनं. आणि आपल्या कलावहिनी काय आणले बघूया. कलावहिनी, काय आज? ताजे बोंबील, बांगडे, कोलंबी आहे, आंबाड आहे, डोमा आहे. 100ला 150ला 2 वाटे बोंबील. फक्त 100ला. 100ला बघा 100ला वाटा आहे फक्त. आणि इकडे सुद्धा आपल्याला आंबाड दिसते या वहिनीकडे. आणि इकडे आपली आजी बसलेली आहे बघा. काय घेऊन बसले आजी? शिंगटे आहेत, कडली आहे, पाला आहे. शिंगट्या मी दाखवतो आपल्याला. या बघा शिंगट्या, ताज्या ताज्या शिंगट्या, गलाला लागलेल्या शिंगट्या आज आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आणि कर्ली, ही बघा कर्ली कापून ठेवलेली आहे. कर्ली आहे. अशी ताजी ताजी मच्छी आता थोड्या वेळात भरपूर कस्टमर्स या ठिकाणी पाहायला मिळतील सुद्धा. मच्छी मिळेल आता श्रावणामध्ये. स्वस्त मच्छी मिळेल. या तुम्ही खायला या आमच्याकडे श्रीवर्धन मध्ये. स्वस्तात आणि मस्त आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये मिळणार आहे.
इकडे उषा काकीनी काय आणलेलं आहे? उषा काकी काय आणलंय? मान दिली आहे, कोलब्या आहे, शिंगाला आहे, बोंबील आहे, खेकडे आहे, गिरजा आहे. या, लवकर या. ताजी ताजी मच्छी आहे. 150ला 2 वाटे बघा, एकदम स्वस्तात. 100 रुपये ताट आहे आणि 150ला हे 2 वाटे. एवढं स्वस्त आणि मस्त आपलं हे श्रीवर्धनचं मच्छी मार्केट. टायगर आलाय बघा, झाडा झाडा आहे चांगला. जाडा जाडा टायगर आहे, छान. ही मच्छी ही बघा, आज सर्वाधिक आपल्याला आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये बोंबील पाहायला मिळतात, कोलंबी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर भिलजा. आजीने आज काय आणले बघा, छोटी छोटी खेकडी आहेत, ही किरवी आहेत आणि शिंगाला सुद्धा दिसतोय, शिंगाला आहे ही बघा, आपली आजी आहे. चला, हे श्रीवर्धनचं मच्छी मार्केट बघा आता गजबजून जाणार आहे. कलावहिनी तर आपल्याला दिसते बघा, आंबाडीचे वाटे लावते. कसा वाटा आहे हा? 50ला सगळी ते 150 रुपये 4 वाटे. 150 रुपयात बघा, स्वस्तात. 4 वाटे 150 रुपये. 4 वाटे 150 रुपये बघा. या लवकर लवकर आणि आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केट मधली मच्छी घ्या. चला, हे दादा सुद्धा आलेले आहेत बघा, यांना विचारूया, कुठून आलात तुम्ही? आम्ही आहेच का कुरवडे. कुरवडे बघा, कुरवडे गावातून, म्हणजे हरिहरेश्वरच्या शेजारी कुरवडे गाव आहे, तिथून. आणि श्रीवर्धनची ताजी ताजी घेतलात का मच्छी? ना घेतो बोंबील घेतो. घेतायत. आता हळूहळू हे सगळे मार्केटमध्ये येणार आहेत श्रीवर्धनकर. चला, ही गर्दी आपल्याला थोड्या वेळात पाहायला सुद्धा मिळेल. कोलबी, बांगडा. काय, कुठून आलात? शेकाडी बघा, शेकाडी मधनं आलेले आहेत. चला, आपण पुढे जाऊया. अजून मार्केट आपल्याला पाहायचं आहे, फार मोठं आपलं श्रीवर्धनचं मच्छी मार्केट आहे. चला, इकडे रमेश भाऊ दिसतात आपल्याला. रमेश भाऊ, काय नेत आहे? पाणी बघा, ताजं ताजं पाणी नेत आहेत पावसाचं. चला, आपल्याला या ठिकाणी पेढ्या सुद्धा आहेत, आमच्या मच्छीच्या पेढ्या आहेत. ह्या बघा, मच्छीच्या पेढ्या आपल्याला पाहायला मिळतात. इथून सगळं मच्छी आपलं एक्सपोर्ट होतं, मुंबई, पुणे, वेगवेगळ्या ठिकाणी, शहरा ठिकाणी आपली ही ताजी ताजी मच्छी जात असते. मी इथे दाखवतो, इथे वहिनी नाही आहेत पण इथे मच्छी दाखवतोय. हे ताजे पापलेट बघा, पापलेट पाहायला मिळतात, कोलंबी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आजीने मच्छी संपवलेली वाटते. काय, मच्छी संपली काय? पापलेट आहेत, व्हाईट आहेत. चला, यांचे पापलेट अजून आहेत यांच्याकडे. पापलेटचा हा वाटा कसा आहे? 1000ला. पण कितीला देणार? 800ला देतील बघा. अजून बार्गेनिंग केली आपण तर देतील ते. पण हे बोंबील बघा, 1000 रुपये सांगतायत, पण आपल्याला 700-800ला मिळत आहेत. इकडे दिगीकर दिसत आहेत आपल्या कावेनी. आज काय आणलेत? बोंबील. दिगीला सुद्धा आणि फेमस हे बोंबील असतात दिगीचे. हे बघा, कसा वाटा? 100 रुपये वाटा. हे बघा, 100 रुपये. ताजे ताजे बोंबील आपल्याला पाहायला मिळतात. आणि वहिनी आपल्याला सुकी मच्छी सुद्धा करत असते. सुक्या मच्छीचा सुद्धा हिचा व्यवसाय आहे आपल्यासारखा. चला, काय घेतलंस? बोंबील. आणि इकडे तुम्हाला मच्छी साफ करून सुद्धा मिळते. ही बघा, इकडे वहिनी भिलजा साफ करून देते. आणि आमचे चंदू काका आज काय घेतलंय का? हे बघा, इकडे बोंबील आहे आणि भाजीपाला. आज ताजे ताजे बोंबील करणार आहेत, खास मुंबईला असतात. हे बघा, इकडे काय आहे तुमच्याकडे आज? ही निवड दिसते. हा, खाडीचा आहे बघा, खाडीचं ढोमा वगैरे आपल्याला पाहायला मिळते. ही आंबाड पाहायला मिळते. आणि इकडे बघा, या वहिनी बसल्यात आणि यांच्याकडे आपल्याला पालू पाहायला मिळते. पालू आहे. पालूचा वाटा कसा आहे? 150 रुपये. अरे, स्वस्तात आणि मस्त आहे बघा, 150 रुपये वाटा आहे. हा बघा, हा पालू. या लवकर तुम्ही श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये. आपली ताई आज काय आहे? बोंबील, आंबाड. छान. आज आपल्याला आपल्या या मच्छीच्या मार्केटमध्ये बोंबील, आंबाड आणि खास करून ही ताजी ताजी कोलंबी. ही एवढी मोठी कोलंबी. कसा वाटा आहे? 150 रुपये. हा बघा, 150 रुपये. एवढा मोठा ताट, 150 रुपये. छान बघा. आणि मग कितीला देणार? अजून आपण बार्गेनिंग करूया. 100ला देणार. बघा, मी फक्त बार्गेनिंग केले पण 100ला देणार. चला, आपल्याला पाहायला मिळते. आणि बोंबील, ताजे ताजे बोंबील निवडतात. काय, बोंबलाचा वाटा कसा? 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये वाटा आहे. इकडे रमेशजी सगळ्यांना पाणी देत आहेत. वहिनी तर आपण मगाशी बघितलंय, बोंबील आणले होते. आणि इकडे सुद्धा कस्टमर आलेले आहेत बघा. छान. ही कोलंबी पाहायला मिळते, जाडी जाडी कोलंबी आहे. मुरुडकर काकीने काय आणलंय? कोलंबी आणलेली आहे. इकडे आपण पाहतोय बघा, कोलंबी आहे. छान. ही मच्छी आपल्याला पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा जातोय, ते म्हणजे शिंगाला दाखवतो आपल्याला.
शिंगाला जो पावसाळ्यामध्ये गलाने पकडला जातो, हा बघा, हा शिंगाला मासा आहे. हा बघा, हा शिंगाला आहे. बेबी आकाकडे कोलंबिया आहे, चोलाट आणि शिंगाला पाहायला मिळतं. आणि इकडे शतर मासा बघा, हा बघा शतर मासा मी सरळ करून दाखवतो. हा बघा शतर मासा श्वास घेत असतो असा हा शतर मासा आहे. चला तर आता हळूहळू मच्छी मार्केटमध्ये सगळेजण येतील, आपण सुद्धा काहीतरी घेऊन जाऊया. आता बोंबील घेणार आहोत आपण. श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटची सफर तुम्ही पाहिलं. उषा काकीकडे आलोय कारण का उषा काकीकडे आहेत मला आवडणारे मांदेली फ्राय मला छान आवडतात. आणि बोंबील सुद्धा आज घेणार आहे. बोंबील उकडे करून म्हणजे हळदीमध्ये उकडे करून मला निकिता देते, छान लागतात उकडे करून. तुम्ही उकडे करा, सुक्क करा किंवा रस्सा सुद्धा करू शकता. फ्राय पण, हा बोंबील फ्राय म्हणजे पाट्याखाली चेपून बघा मस्त निकिता करत असते, रवा लावून बोंबील फ्राय छान लागते. अशी श्रीवर्धनची मच्छी मार्केटची सफर तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि ताजी मच्छी खायची असेल आणि स्वस्तात आणि मस्त पाहिजे असेल तर जरूर आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये या. हळूहळू आता कस्टमर येणार आहेत कारण मला सुद्धा आता हॉटेलला जायचं आहे. मी सुद्धा लवकरच मच्छी घेऊन चाललेलो आहे. आपण सुद्धा आपला हा व्हिडिओ सर्वांमध्ये शेअर करा, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि आवर्जून हा मच्छी मार्केट तुम्ही पाहायला सांगा त्यांना श्रीवर्धनचं. आणि आवर्जून एकदा आमच्या श्रीवर्धनला भेट द्या. आणि असेच आमच्या गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. 150 रुपयात बघा स्वस्तात 4 वाटे 150 रुपये.